किशोर कुमार. हो, त्यांना आवडायचं. अरे त्यांनी एक कॅसेट मी बनवून दिली होती अशी, ते गाणार होते, तो मेरी आवाज में गाते हो. तर ते बोले ये गाना, मैंने सोचा ये गाना मैंने कब गाया. फिर मैंने एक मर्तबा फिर सुना, आणि हे लीनाजींच्या समोर आहे म्हणजे प्रूफ आहे अजून. फिर मैंने 7-8 मर्तबा सुना, फिर एक जगह जाके मैंने पकड़ लिया. मैंने सोचा ये मैं नहीं, ये सुदेश हो सकता. फिर मैंने लीना को बुलाया, अरे गाना सुन. बोले वाह बहुत अच्छा दादा, बहुत अच्छा गा. अरे पागल, ये मैं नहीं, ये सुदेश है. फिर मैंने अमित को बुलाया, फिर अमित गाना सुन. बोले वाह आप तो अच्छा ही गाते हो, मुझे क्यों पूछ. अरे सुन तो. अरे बहुत अच्छा दादा. अरे पागल, ये मैं नहीं, सुदेश है. तर आणि मी एक मिमिक्री करायचो त्यांच्या शोमध्ये ना, की लैला ओ लैला, ते वेगवेगळ्या आवाजात, म्हणजे सैगल साहेब, SD बर्मन. तर एंडमध्ये मी गायलो लैला हो लैला रे, ते ऐसी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला. आणि लोकांनी USA मध्ये टाळ्या वाजवणं सुरू केलं, वन्स मोर वन्स मोर. तर मला वाटलं की किशोर कुमारच्या शोमध्ये मला वन्स मोर, आणि त्या टाळ्या थांबेच ना, शिट्या थांबेच ना, पब्लिक हसतं. मग कोणीतरी मला असं केलं. तर मग बघितलं की मी जेव्हा लैला लैला सुरू केलं ना, किशोरदा माझ्या मागे उभे राहून शॉल लावून असे डान्स करत होते. अब मेरी आवाज में गा, तो मग त्यांच्या आवाजात निघाला. वा वा, इतकं छान तुम्ही बोलताय आणि मला असं ऐकत राहावं असं वाटतंय. पण आता म्हणजे एक रॅपिड फायर घेऊया आपण, छान इंटरेस्टिंग. बापरे. सिंगिंग की मिमिक्री? सिंगिंग विथ मिमिक्री. किशोर कुमार की मोहम्मद रफी, कोणाची तुम्हाला करायला आवडते जास्त मिमिक्री? हे बघा, गुरूंमध्ये कधी भेदभाव, जसे आई बाबा असतात ना तसे, पण दोघांकडून शिकलो. म्हणजे हा खरंच. पण हा स्टेजवर मी जे थोडासा कम्फर्टेबल आहे ते किशोरदांबरोबर, कारण त्यांच्याजवळ तर पोहोचू शकत नाही आपण. स्टुडिओ रेकॉर्डिंग की लाईव्ह कॉन्सर्ट? लाईव्ह. एक असं मला हे सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीची मिमिक्री करताय आणि सतत तुम्हाला करायला सांगितली तरी तुम्ही बोर नाही होणार, असं कोणता आर्टिस्ट आहे त्याची तुम्ही सतत करू शकता, म्हणजे वन्स मोर आले तुम्ही करून दाखवू शकता? असरानी. हो, आम्हाला दाखवा ना. 24 तास. एक वेगळं, आता ते आपल्यात नाही. कधी ब्रश करताना दाढी गावी, आज इतने बाल इतना क्यों रगड़ रहा बे. एक असे सिंगर जे आत्ता आपल्यात नाही आहेत आणि तुम्ही खूप मिस करता त्यांना, कारण तुमचं त्यांच्याशी एक वेगळं नातं होतं. आशाजी. तुमचं फेवरेट ड्युएट पार्टनर, ज्यांच्याबरोबर तुम्हाला गायला गाणं आवडायचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये? लाईव्ह कॉन्सर्ट मी तसं बघितलं ना, तर मी कविताजींबरोबर खूप रेकॉर्डिंग. कविता कृष्णमूर्ती. आणि आज एक आमचं ना एक असं ट्युनिंग आहे, कम्फर्ट लेवल आहे. त्या मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे आणि मी त्यांना दीदी म्हणतो. आणि खूपच आमचं एक म्हणतात ना, एक मेंटल ट्युनिंग आहे. तर मला त्यांच्यावर कॉन्सर्ट करताना म्हणजे मी एकदम रिलॅक्स असतो. आता आपली सगळी गाणी, तुमची सगळी गाणी ही तुमच्या, आपण म्हणतो ना की आपले चाइल्डच असतात, आपल्या जवळचे असतात, पण असं एखादं गाणं ते तुमच्या हृदयाच्या खूप जवळ आहे, क्लोज टू युअर हार्ट? एक सांगता येणार नाही, तरी पण किशोरदांचं एक गाणं आहे, आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन, खुशबू लाई पवन, महका चंदन, आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन. वा, मला तिथे आता एक असं म्हणजे हे विचारावं असं वाटतंय की प्रेक्षकांचं कौतुक की इंडस्ट्रीकडनं मिळणारं ॲप्रिसिएशन तुमच्यासाठी एक कलाकार म्हणून काय मोठं आहे? प्रेक्षकांची तारीफ. प्रेक्षकांचा जी तारीफ होते किंवा पाठीवर थाप मिळते, ती सर्वात महत्त्वाची. जर आता तुम्ही कॉन्सर्टही करता, तर अशा एखाद्या कॉन्सर्टमध्ये तुम्हाला जर आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल
तर कोणतं परफॉर्म कराल गाणं तुम्ही? ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मस्त. आणि लता दीदींना, लता दीदींच्या आठवणीनं उजाळा द्यायचं तर? लताजीनं मैं ना भूलूंगा ओ, मैं ना भूलूंगी इन रस्मों को इन कस्मों को इन रिश्ते नातों को मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगी. वाव. आपला एवढ्या सगळ्या मुलाखतीमध्ये गोविंदा राहिले, ज्यांना तुम्ही हे नाही, केलेलं आहे. गोविंदाचं असं आहे ना की मी आता लोकांना सांगतो त्यांचा पहिला भारताच्या बाहेरचा जो कार्यक्रम आहे तो हम्म. आमच्याबरोबर झाला. हा. अनेक कार्यक्रम केलेत आणि तो एक म्हणतात ना आपल्या इंडस्ट्रीचा एक वर्सटाईल ऑलराऊंडर कलाकार जर नाव घेतलं तर गोविंद आहे. आणि आजही मी जेव्हा माझ्या स्वतःसाठी असं वाटतं, कधी असं वाटतं ना आज आज थोडा मूड ठीक नाही, लो आहे, तेव्हा मी 2 कलाकारांचे चित्रपट बघतो आणि रिकमेंड करतो, गोविंदा आणि दादा कोंडके. ओ. आणि त्यांचे चित्रपट पाहिले ना की तुम्हाला डोक्याला त्रास द्यावाच लागत नाही, फक्त आनंद आणि आनंद आणि प्रसन्नता. आणि खूप खूप म्हणजे Stress buster. कार्यक्रम खूप केले आणि त्याच्यासारखा म्हणतो ना परफॉर्मर मला वाटतं मोठमोठे डान्सर येते, पण एक झटका मारला गोविंदानं की ते लोक वेडे होऊन जातात. निश्चित निश्चित. एक शेवटचा प्रश्न आता विचारेन. मला इथे खूप साऱ्या मूर्त्या दिसत आहेत ज्यामध्ये गणपती बाप्पा आहेत, सरस्वती आहे आणि स्वामी आहेत. तुमचं अध्यात्माचे कनेक्शन कसं आहे? कारण असं म्हणतात की प्रत्येक कलाकारात तो वास असतो देवाचा, ते कनेक्शन लहानपणापासून ना आमच्या कानावर फक्त कामाक्षी कामाक्षी कामाक्षी, काही बरं वाईट झालं आई म्हणायची ती बघून घेईल. तर हा विश्वास इतका मनात ठसला आहे ना, तर काही ना काही निमित्त काढून महिन्यातून कमीत किंवा 2 महिन्यातून एकदा ना कामाक्षीचं दर्शन घ्यायला जातो. आणि ऑफकोर्स स्वामींचं ते वाक्य आहे ना, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तो विश्वास आहेच. आणि मला माहिती आहे अनेक असे अनुभव आले आहेत की मला परमेश्वराने वाचवलं. ते स्वामी असोत, दत्त महाराज असोत, लक्ष्मी असो, सरस्वती माता असो, कोणी असो, पण एक काहीतरी शक्ती आहे माझी रक्षण करते माझे. आणि मला जी कला मिळाली आहे ती त्यांच्या आशीर्वादासाठी. आणि आम्ही एक शिकलो आहे अनुभवावरून, एखादं मी गाणं गायलं आणि ते टाळ्या वाजल्या, वन्स मोर झालं की मला प्यारेभाई पण म्हणाले होते आणि मला हे माहीत आहे की ते मेरे महबूब टाळ्या वन्स मोर, त्या टाळ्या माझ्यासाठी नाही आहेत, ते किशोरदांसाठी आहेत. त्या टाळ्या लक्ष्मीकांत प्यारेलासाठी. ह्याची जाणीव असणं फार जरुरी आहे. त्यामुळे मी हे सब बार बार देखो हजार टाळ्या टाळ्या नाही, त्या टाळ्या रफी साहेबांसाठी, ह्याची जाणीव आहे. आणि परत एकही क्षण असा नाही त्याच्या मर्जी विरुद्ध. ज्या दिवशी मी समजतो ना अरे अमिताभ बच्चन, त्या दिवशी आवाज निघत नाही. आणि हे वाचून चित्रपट बघितलं अनुभवावरून. आणि काही वेळेला आपल्याला कळतं ना अरे नाही माझ्याकडून शक्य नाही होत आहे. आपण हे लक्षात ठेवायचं, आपल्याकडून कधीच काही, आपल्या हातात कधीच काही नसतं. आपल्याला वाटतं हे मी केलं बरोबर, तो करून घेतो सगळं. आणि आता अगोदर 20-30 वर्ष अरे मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, आणि आता अनुभवाने आणि ऑफकोर्स सगळे दिग्गज गुरुजन भेटले, चांगले मित्र भेटले, सगळं ग्रॅटिट्यूड म्हणतो ना, हो, फक्त धन्यवाद. मी मध्ये असं काही परिस्थिती निर्माण झाली, आमचे घरी भटजी येतात, तेव्हा काय मी एवढा चांगला माणूस आहे, मी याला लोकांना मदत करतो, एवढी पूजा करतो, माझ्यावर असं का झालं. बोले यजमान जे दिलंय
त्याचं कधी तुम्ही उपभोग घेतलाय का, कधी धन्यवाद बोललायत का? अरे बापरे, म्हटलं मी नुसता कंप्लेंट करतो, एवढं लहानपणी काय होतं माझ्याकडे. आणि आपण बघा ना, नवीन गाडी घेतली, नवीन घर घेतलं किंवा मुलाला 100 आपण थँक्यू म्हणतो, पण तुमचा जो श्वास चालू आहे हम्म. त्याचं थँक्यू कधी म्हणणार पण तुम्ही? नाहीच म्हणत. कधीच नाही नाही म्हणत. म्हणत.